आता वळूया इतर बातम्यांकडे. बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भात. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव ते तळेगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. परतीच्या प्रवासात गणेश भक्त अडकलेले आहेत. 7 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन केल्यानंतर निरोप दिल्यानंतर कोकणातील अनेक गणेश भक्त हे आता मुंबईकडे येत आहेत. त्यामुळे ही प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी 7 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. अजेश, आता तरी या ठिकाणी 7 किलोमीटरच्या रांगा आहेत. कधीपासून ही वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे? सकाळपासून. जगदीश, पाहायला गेलो तर 4 तासापासून जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोकणात गेलेले गणेशोत्सवासाठी कोकणवासियांनी परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. मात्र या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचं विघ्न त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जवळपास 4 तासापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र वाहनांच्या प्रचंड संख्या जी आहे ते मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे जे आहे वाहतूक कोंडीला सामना कोकणवासियांना करावा लागतोय. जगदीश, दरम्यान अजेश, पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारे खबरदारी घेतलेली आहे? काही उपाययोजना केल्यात का या माणगावच्या परिसरामध्ये? जगदीश, आपण पाहायला गेलो तर सत्याने माणगाव ज्या ठिकाणी कोंडली होती, कारण माणगाव बाजारपेठेतून जाणारा जो रस्ता आहे तो अरुंद आहे आणि एकाकी आपण पाहिला तर 7 दिवसांच्या बाप्पानी गौरीचं विसर्जन झाल्याच्या नंतर कोकणात गेलेले जे कोकणवासी आहेत त्यात मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केलेली आहे. वाहनाची संख्या जी आहे ती प्रचंड पाहायला मिळत आहे आणि याचमुळे जे आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे. ठिकठिकाणी जे आहेत ते पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहेत आणि पोलीस जे आहेत ते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्या कारणाने ही वाहतूक कोंडी जी आहे ती अद्यापही सुरळीत झालेली नाही. जगदीश, मात्र अजेश, या ठिकाणी पर्यायी मार्ग काही केलेला आहे का, निर्माण केलेला आहे का, किंवा याच्या पुढे आता वाहनांची संख्या कशी आहे, वाढते की कमी होतीये? वाहनांची संख्या जी आहे जगदीश, पाहायला गेलो तर आज संध्याकाळपर्यंत प्रचंड वाहनांची संख्या वाढलेली आहे. कारण कालच जे आपण पाहिलं तर गौरी बाप्पांचा विसर्जन झाल्याच्या नंतर कोकणात गेलेले चाकरमानी असतील किंवा कोकणवासी असतील ते आपापल्या ठिकाणी म्हणजे ठाणा असेल, मुंबई असेल या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पर्यायी मार्ग जर पाहायला गेलं तर माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याच्या नंतर. अजेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.